गेल्या काही महिन्यांपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आरोप प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि बदनामीमुळे संघाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर युवराज येडुरे यांनी व्यक्त केली होती. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नसून लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संस्था आहे. त्यामुळं गोकुळच्या अस्तित्वाचं, प्रतिष्ठेचं आणि हिताचं संरक्षण व्हावं, तसंच दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशानं त्यांनी एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी आज गोकुळ शिरगावमधील गोकुळ चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आत्मक्लेश आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, कुणाकडे बघायचं आहे, रात्रंदिवस राबायचं आणि तुमच्याकडे दूध घालायचं, त्याच्याबद्दल त्यांच्याकडे ठोस असं काहीच नाही शेतकऱ्यांच्याकडे. आणि याच्यासाठी हे आत्मक्लेश आंदोलन आहे की जेणेकरून आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे. गेली अनेक वर्ष असे प्रलंबित कामं आहेत की गोकुळचं नाव खराब करण्याचं काम चालू आहे. मग तुमचा असा डाव आहे का की बाहेरच्या राज्यामधले काही संघ इथं आणायचे आहेत काय, काही कंपन्या इथं आणायच्या आहेत का? आमच्या गोकुळशी आमचं नाळ जुळलेलं आहे. आम्हाला त्यांची आपुलकी आहे, ती आमची प्रतिमा आहे आणि ती टिकली पाहिजे. त्याची बदनामी करायला नको पाहिजेत. भांडण तंटा जो काही गोष्टी असतात त्या घरामध्ये असाव्यात आणि जो काही विषय आहे तो संघामध्ये सोडवला गेला पाहिजे. असं न करता त्याचं राजकारण करून महाराष्ट्र राज्यामध्ये इतका चांगल्या प्रकारे चालणारा संघ या भारतामध्ये नाही आहे. तरी देखील त्याचं नाव खराब करण्याचं, त्याला बदनाम करण्याचं जे कारस्थान सुरू आहे ते बंद करावं. याच्यासाठी आम्ही आत्मक्लेश आंदोलन करतोय. आमचा आत्मा काय म्हणत असेल, ज्या लोकांनी दूध घातलं आज ते आयात सुद्धा नाही आहेत. अशा अनेक आहेत दूध उत्पादक जे आज आयातमध्ये नाही आहेत. त्यांना काय वाटत असेल की आम्ही काबाड कष्ट करून अशा संघाला दूध घातलं, त्या संघाची अशी अवस्था होते, अशी बदनामी होते. आणि याच्यासाठी आम्ही शांततापूर्ण असं या ठिकाणी चौकातून इथपर्यंत आलोय. आजही इथं शांतता आम्ही हे करतोय आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं आमच्या काय मागण्या आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत. जिल्ह्यातील सुमारे 5.5 लाख दूध उत्पादकांच्या कष्टावर गोकुळ दूध संघ उभा असताना निवडणुकीत केवळ प्राथमिक दूध संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि सचिव यांच्या नावानं ठराव दाखल केले जातात. त्यामुळं गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकालाही मताचा अधिकार मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील विविध भागातील दूध उत्पादकांनी डॉक्टर येडुरे यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.